नमस्कार स्वामी परिवार, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय। तर आज आपण मागच्या व्हिडिओमध्ये जसं गोटी पाहिली, तर त्या गोटीबद्दलची थोडी माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर ही बघा, ही ती गोटी आहे। तर ही गोटी ना मला आम्ही जिथे अगोदर राहायचो तिथे मला गुरुवारी संध्याकाळी दिवे लागण्याच्या टायमाला मिळालेली। म्हणजे मी काय झालं, मी आमचं दुकान आहे किराण्याचं, तर दुकानात गेलेली 6 वाजता। त्यानंतर मी दिवा लागण्याच्या टायमाला घरी आली। तर घरी आली तर दरवाजा बंद होता, दरवाजामध्येच उंबरठ्याच्या बाजूला मला ती गोटी दिसली। तर जस्ट नजर गेली म्हणून काय दिसते म्हणून उचलली तर असे दगड जसं जड असतं तशी दगडाची गोटी जड अशी काळपट अशी गोटी ती मला दिसली। आणि त्यानंतर मग मला क्लिक झालं की ही गोटी इथे कुठे, म्हणजे इथे कोणी आणली असेल काय, असे प्रश्न डोक्यात आले। तर मग नंतर विचार केला, आपल्या इथे तर लहान मुलं कोणीच नाही, माझी 2 मुलं सोडली तर तिथे मुलं म्हणजे आजूबाजूला नाही आहेत। तर नंतर विचार केला, माझ्या मुलांना विचारलं की ही गोटी तुम्ही ठेवलीत का किंवा तुम्ही खेळायला कुठून आणलीत का? तर ते म्हणाले की नाही, आम्हाला माहिती नाही ही गोटी कुठून आली काय आली। तर नंतर मग विचार केला, आज गुरुवार आहे, स्वामींचा एक प्रकारे आशीर्वादच मिळालेला आहे आपल्याला हे समजून मग ती गोटी मी घरात घेऊन आली, स्वामींजवळ ठेवली, तिची पूजा वगैरे केली। आणि आजपर्यंत झाले या गोष्टीला आज 1-1.5 वर्ष झाला। आज नित्यनेमाने त्या गोटीला स्वामींना जसं जलाभिषेक होतो तसं त्या गोटीलाही जलाभिषेक नित्यनेमाने होतो, पूजा होते। तर ही थोडक्यात माझी गोटीची माहिती आहे। तर तुम्हाला माझं जर हे अनुभव आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब शेअर नक्की करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।